नमस्कार, मी मंजिरी. MBTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करतोय, पण तत्पूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सरकारला आलेल्या बदलाच्या सूचनेला विरोध दर्शवत CBD बेलापूर कोर्टात नवी मुंबई वकील संघटनेने केलं एक दिवसीय काम बंद. CBD अर्बन हाट येथे खादी बाजारचं झालं आयोजन. विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शनीचा लाभ घेण्याची नवी मुंबईकरांजवळ आहे चांगली संधी. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या जादा फेऱ्या. एप्रिलपासून घरांच्या वाढणार किमती. आणि रेल्वेला 1.52 लाख कोटींचा तोटा. लॉ कमिशनने भारतीय सरकारला ॲडव्होकेट ॲक्टमध्ये बदल करण्यासंदर्भात सूचना केलेली आहे, पण यामुळे भारतीय वकिलांचं नुकसान होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई वकील संघटना यांनी बेलापूर कोर्टात एक दिवसीय काम बंद ठेवलं होतं. शुक्रवारी नवी मुंबई वकील संघटनेने बेलापूर कोर्टात एक दिवसासाठी काम बंद ठेवलं होतं. यामागचं कारण म्हणजे लॉ कमिशनने भारत सरकारला ॲडव्होकेट ॲक्टमध्ये बदल करण्यासंदर्भात सूचना केलेली आहे, ज्याबाबत सरकार विचार करते आहे. पण त्यात बदल केल्यास भारतीय वकिलांचं नुकसान होणार आहे, कारण त्यामुळे बाहेरील देशातील वकील इथे येऊन आपलं काम करू शकतात. नवी मुंबई वकील संघटनेने याचा विरोध करत एक दिवसीय काम बंद ठेवलं होतं. कामापासून दूर राहण्याचा निर्धार केलेल्या वकिलांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाने मंजूर केलेल्या ठरावाला समर्थन दिलंय. याबाबत नवी मुंबई वकील संघटना अध्यक्ष HB पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजचा बंद हा बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी केलेल्या आव्हानामुळं हा आजचा संप प्रत्येक वकिलांनी स्वयंस्फूर्त केलेला आहे. मागण्या अशा आहेत की सरकारने आता ॲडव्होकेट ॲक्ट जो आहे तो ॲक्ट बदलण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्या ॲक्टमध्ये बऱ्याचशा नवीन सूचना त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या माध्यमातून बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा किंवा इतर जिल्ह्यांचे जे बार काउन्सिल्स आहेत त्यांचे बरेचसे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कमी करण्यामुळं बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणा, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा म्हणा, यांच्याकडे जे काय अधिकार होते ते नष्ट होतील आणि अशा लोकांना त्याच्यावरती नेमलेले आहेत की ते जे वकील नाहीत, जरी मॅजिस्ट्रेट असले, जजेस असले, पण प्रॅक्टिकली वकील नाहीत, अशा लोकांच्या हातात कारभार देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि म्हणून हा निषेधार्थ हा आजचा संप स्वयंस्फूर्त सगळ्या वकिलांनी केलेला आहे. नाही, ते आता बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र ऑफ अँड गोवा जे काही सांगतील त्याप्रमाणे राहील. तर या संदर्भात उपाध्यक्ष उत्तम पाटील आणि सरचिटणीस विनोद गुप्ता यांनी अधिक माहिती दिली. एक्चुअली ऐसा है कि हर एक एडवोकेट को समझना चाहिए ये आंदोलन किस लिए है, जोर जबरदस्ती नहीं है, पर एक खुद से कंसेंट से आना चाहिए कि आज जो निषेध है किस कारण के लिए. जैसे कि बाहर का फर्म, बाहर का एडवोकेट लोग को, मतलब आउट ऑफ इंडिया फॉरेनर्स को यहाँ बुला के यहाँ उनके प्रैक्टिस के लिए, उनका लॉ फॉर्म यहाँ यूज़ करने के लिए, ये टोटली हमारे कलीग्स के लिए एक क्षतिकारक है. पर हमारे लिए एक मतलब कमीपना है जो उसका वो लोग बाहर के लोग आके इधर आके वो लोग प्रैक्टिस करने वाले हैं. ये हमारे लिए दुर्भाग्य है. और बाकी बात ये रही कि जो हमारा जो एडवोकेट ग्रुप का जो शिकायत वगैरह जो भी है वो हमारे अंदर ही रहना है, वही ठीक है. कोई और इसके लिए अपना राय दे वो ठीक नहीं लगता. इसके लिए ये सोचता हूँ कि अपने अंदर ही रहे. इसके लिए हम लोग का स्ट्राइक जारी हम मानते हैं सर. आणि याच्यामध्ये असं आहे की जे बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्यांनी जो आजचा हा संप म्हणजे वकिलांचा हे डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये असं आहे की जे लॉ कमिशन ऑफ इंडिया आहे त्यांनी एक सजेशन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये जे ॲडव्होकेट्स ॲक्ट आहे त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यासाठी, तर ते अमेंडमेंट वकिलांच्या हितामध्ये नाही आहे. त्याकरिता हे आजचं हे संप आहे. त्याच्यामध्ये आम्ही निषेध घेतला आहे की आज आम्ही पेन डाऊन करून आज आम्ही काय कोर्टाचे कार्य करणार नाही, तर याकरिता आहे. आणि याच्यामध्ये आता पुढचं जे निर्णय बार काउन्सिल ऑफ इंडिया घेणार ते वकिलांच्या हितासाठी घेणार.
आता एक दिवसीय काम बंद केलंय खरं, पण पुढे त्यांचं म्हणणं कितपत खरं होणार हे येत्या वेळेत स्पष्ट होईल. कॅमेरामन प्रणित कापसेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV. सध्या CBD अर्बन हाट येथे खादी बाजार आयोजित झालेला आहे. नेहमी विविध कलांचा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच अंतर्गत यावेळी खादीची विशेषता आणि विविधता, कपडे, वस्तू तसेच अन्य वस्तूंमध्ये कलेचे दर्शन घडतंय. चला तर मग अर्बन हाटच्या या खादी बाजाराची सैर करूया MVTVच्या सोबतीने. नवी मुंबईतील CBD बेलापूर येथील अर्बन हाट प्रसिद्ध आहे. ते विविध राज्यातील कलांचा संगम या ठिकाणी होतो म्हणून. याच अंतर्गत अर्बन हाट येथे सध्या खादी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 एप्रिलपर्यंत सुरू असणाऱ्या या खादी बाजाराचं उद्घाटन खादी ग्रामोद्योगचे चेअरमन विजय सक्सेना यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या खादी बाजारात खादींपासून बनवलेल्या विविध वस्तूंचे 30 पेक्षा अधिक स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय विविध पेंटिंग्स आणि मातीच्या वस्तूंचे स्टॉल्स आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यास उपयुक्त आयुर्वेदिक औषधे जसे नारळाचं तेल, साबण, बाम आदी विविध मसाल्यांचे स्टॉल्स देखील यामध्ये उपलब्ध आहेत. त्याशिवाय लेडीज आणि जेंट्स यांच्यासाठी विविध पद्धतीच्या कपड्यांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत. तर घरगुती कपडे जसे चादर, बेडशीट व चटई आदी अर्बन हाटमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान प्रमुख पाहुण्यांसोबत अन्य मान्यवरांनी या अर्बन हाटची पाहणी केली. उपस्थित स्टॉल धारकांनी प्रमुख पाहुणे विजय सक्सेना यांचा सत्कार केला. खादीचा वापर अधिक करा, देशातील तरुणांना रोजगार मिळेल असं सांगणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा एक पुतळा या ठिकाणी सर्वांना आकर्षित करतोय, ज्यांच्या पुढे सर्व नतमस्तक होत आहेत. या पुतळ्याला प्रमुख पाहुणे विजय सक्सेना यांनी पुष्प अर्पण केली. या मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले की माननीय प्रधानमंत्रीद्वारा सुरू करण्यात आलेल्या खादी प्रचारात आम्ही आमचं योगदान देतोय. खादीच्या वापराने गरिबांना देखील रोजगार मिळेल. तसेच या प्रयत्नामुळे कोणतीही गुंतवणूक न करता थेट गरीब अथवा खादीशी जोडणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळेल असंही ते म्हणाले. मैं आपको बताऊं कि खादी को प्रसार की अभी जो है कम ज़रूरत है. आपने देखा है कि खादी को जो है पब्लिक ने एक्सेप्ट किया है. देश के प्रधानमंत्री स्वयं खादी के लिए इतना बोलते हैं और इसकी वजह से एक जो अवेयरनेस आई है लोगों में वो अद्भुत है. और खादी को मैं बताना चाहता हूँ कि वो देश का अपना कपड़ा है, जिसमें हमारे देश के अपने ही सबसे गरीब व्यक्ति का पसीना बहता है. तो हमें तो उसे प्रमोट करना ही चाहिए. ये हमारा अधिकार भी है और नेशनल फैब्रिक है. नेशनल फैब्रिक की हैसियत से भी हमको उसे प्रमोट करना चाहिए. और आपने देखा कि 85 स्टॉल्स जो लगे हुए हैं यहाँ पर, कितने अच्छे सामान यहाँ पर हैं, क्योंकि ये स्टेट एग्जीबिशन है. स्टेट एग्जीबिशन में जो है करीब 100 के आसपास स्टॉल्स लगाए जाते हैं. 1-2 करोड़ रुपए का करीब टर्नओवर होना चाहिए. तो मैं समझता हूँ कि 15 दिन के अंदर हम लोग अचीव कर लेंगे. पब्लिक के अंदर एक अलग इंतज़ाज़्म है खादी के लिए. बहुत अच्छा सवाल आपने किया है. मैं आज आपको ये कहना चाहूँगा कि सबसे बड़ी तकलीफ थी जो खादी की, जिसकी वजह से खादी हमेशा से डाउन हो रहा था, खादी में जो आर्टिजन के वेजेस थे वो नहीं बढ़ते थे. मुझे खुशी है बताने में कि जून में हम लोगों ने 4 रुपीज़ पर हैंग, जो पिछले 4-5 सालों से अटका हुआ था, उसको 5.5 रुपये पर हैंग किया. और अभी फरवरी में हमने जो है 5.5 से 7 रुपये पर हैंग किया है. 7 रुपये पर हैंग करने का मतलब है कि कम से कम 225 रुपये एक महिला को जो है 25 हैंग में मिलना शुरू हो जाएगा. वो हमारा अचीवमेंट है. और अभी भी मैं समझता हूँ कि वेजेस कम हैं, इसे 300 तक ले जाना है, लेकिन एक साथ नहीं बढ़ाए जा सकते. लेकिन हमने जो 3 रुपये पर हैंग भारत सरकार से मांगा है वो भी हमें मिल जाएगा. तो 10 रुपये पर हैंग जिस दिन हो जाएगा, आपको खादी में जो एक बदलाव देखने को मिलेगा वो अद्भुत होगा. बिल्कुल दे पाएगा, बिल्कुल दे पाएगा, क्यों नहीं दे पाएगा. चरखे में ही वो ताकत है जो गांव के सबसे गरीब व्यक्ति को बिना किसी मेजर इन्वेस्टमेंट के जो है रोज़गार दे सकता है. ये आप समझ लीजिए. और उस चरखे की ताकत को हम लोगों ने पहचाना है. और आपको देखिए, आज़ादी तो हमें मिल गई, लेकिन आज आप पत्रकार हैं, आपको मालूम होगा कि गांव में आज भी जहद कर रहे हैं. और वो सिर्फ खादी की ही ताकत है जो उनको गांव में रोज़गार दे सकती है. आप PMEGP के माध्यम से दे सकते हैं, चरखे के माध्यम से दे सकते हैं, हमारी जो विलेज इंडस्ट्री है उसके माध्यम से दे सकते हैं. गांव जो है मजबूत होगा तभी देश मजबूत होगा. और मैं आपको बताना चाहूँगा कि अभी हम लोगों ने एक स्कीम लॉन्च करी कि खादी गांव,
खादी गांव का मतलब है कि उसमें चरखे, करघे, लूम्स लगे, साथ में पीएमजीबी से उसको जोड़ा जाए। वहीं एक खादी का हमारा आउटलेट भी हो, तो जो सामान वहाँ बन रहा है, पापड़ वहाँ बन रहा है, अचार वहाँ बन रहा है, कैंडल वहाँ बन रही है, घड़े वहाँ बन रहे हैं, जो भी चीज़ है वहाँ बन रही है, वो सब गांव के आउटलेट में है, तो हर एक को रोज़गार मिल रहा है। तो शहर जो है किसी आदमी को जाने की ज़रूरत न पड़े, शहर घूमने के लिए जाए लेकिन नौकरी के लिए न जाए। 9 एप्रिलपर्यंत असणाऱ्या खादी मेळाव्यास येऊन एकदा तरी भेट देणं खरंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला विविध राज्यातील कलेची माहिती होईल आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी खरेदी केल्यास आपोआप खादीचा प्रचार होईल आणि आपल्या देशवासियांना अनेक रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील। आता आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य कशात आहे हे सुजाण नागरिकांना नक्कीच समजतंय, त्यामुळे नवी मुंबईकर एकदा तरी या खादी बाजाराला नक्की भेट देतील हे निश्चित। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर विकास, MVTV। आता उन्हाळी हंगामाची सुरुवात होते आहे, त्यामुळे गावी जाणाऱ्यांची आणि येणाऱ्यांची गर्दी वाढते। सर्वसामान्य एसटीने प्रवास करतात, त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामासाठी एसटी महामंडळ सज्ज झालेले आहे। प्रवाशांच्या प्रतिसाद व मागणीनुसार फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे। 177 जादा फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची बातमी मिळते। 15 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी हंगामासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे। प्रवाशांचा प्रतिसाद व मागणीनुसार फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे। 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत एसटी कडून गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतुकीचे नियोजन केलं जातं। एसटीला दरवर्षी या हंगामात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो। मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरातून वेळापत्रकातील लांब व मध्यम लांब फेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे 177 जादा फेऱ्या सोडण्यात येतील अशी माहिती देण्यात आलेली आहे। या फेऱ्यांचे आरक्षण ऑनलाईन उपलब्ध करण्यात आला आहे। आता एसटी प्रवाशांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास अधिक सुखकारक होईल। ब्युरो रिपोर्ट, MVTV। ISAच्या धर्तीवर शाळा सिद्धी उपक्रम राबवण्यात येतोय। याद्वारे शाळांचं मूल्यमापन व्हावं, त्यांचा दर्जा समजावा असा प्रयत्न होतोय। पनवेल तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। पनवेल तालुक्यातील तब्बल 536 शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमात सहभाग नोंदवलेला आहे। शाळांचे मूल्यमापन व्हावे, त्यांचा दर्जा समजावा याकरता ISOच्या धर्तीवर शाळा सिद्धी उपक्रम राबवण्यात येत आहे। पनवेल तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। त्याकरता तालुका पातळीवर स्वतंत्र लिंक तयार करण्यात आलेली आहे। जवळपास 80% शाळांची माहिती तालुका गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेली आहे। त्यामुळेच लवकरच शाळांना आपल्या श्रेणींची माहिती उपलब्ध होणार आहे। या अंतर्गत गुणवत्तापूर्ण शाळेसह त्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन करता येणार आहे। त्यासाठी शाळांना ऑनलाईनच्या माध्यमातून नोंदणी केली आहे। या संदर्भात राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण घेण्यात आले होते। पनवेल तालुक्यातील 536 शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमात सहभाग नोंदवला आहे। त्यानुसार ऑनलाईन माहितीही भरलेली आहे। या उपक्रमानुसार शाळेचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे। या माध्यमातून शाळेचा विकास होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सध्या बांधकाम उद्योगांवर मंदीचं सावट आहे। येत्या 1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे नवीन दर लागू होणार आहेत। यात 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे एप्रिलपासून घरांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवलेली आहे। सध्या बांधकाम उद्योगावर मंदीचं सावट आहे। घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। तयार माल विकला जातोय, त्यामुळे विकासकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे। नवी मुंबई क्षेत्रात मोकळ्या भूखंडांनी दराचा उच्चांक गाठल्याने घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत। शहरांच्या विविध विभागात जवळपास 25,000 सदनिका ग्राहक नसल्याने धूळ खात पडून असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे मागील 2-2.5 वर्षात फारसे नवीन गृहप्रकल्प उभारले गेलेले नाहीत। मागच्या वर्षीच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसलेला आहे। येत्या 1 एप्रिल पासून रेडी रेकनरचे नवीन दर लागू होणार आहेत। त्यात 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे एप्रिल पासून घरांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे। ही परिस्थिती बांधकाम व्यवसायाला मारक असल्याचं विकासकांचं मत आहे। त्यामुळे या किमान वर्षी राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात वाढ करू नये अशी मागणी विकासकांनी केलेली आहे। भारतीय रेल्वेवरील आर्थिक दबाव वाढत चाललाय। दरवर्षी हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागत असून हा बोजा दरवर्षी वाढतोच आहे। गेल्या 5 वर्षात प्रवासी भाड्यात रेल्वेला 1.52 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती मिळालेली आहे। दरवर्षी कोट्यवधी लोकांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहोचवणाऱ्या भारतीय रेल्वेवरील आर्थिक दबाव वाढत चाललाय। स्वस्त प्रवासी भाड्यांमुळे रेल्वेला दरवर्षी हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागत असून हा बोजा दरवर्षी वाढतोच आहे। गेल्या 5 वर्षात प्रवासी भाड्यात रेल्वेला 1.52 लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला। यापैकी सर्वाधिक जवळपास 36,000 कोटींचा तोटा 2015 आणि 16 या दरम्यान झालेला आहे। हा तोटा वर्षागणिक वाढत जातोय। प्रवासी वाहतुकीत रेल्वेला
दरवर्षी तोटा सहन करावा लागतोय. प्रवासी भाड्याला तर्कसंगत बनवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेने अंत्योदय एक्सप्रेस सारख्या नव्या गाड्यांमध्ये डायनॅमिक भाडे लागू करण्यात आले आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या गाड्यात मागणीवर आधारित फ्लेक्सी भाडं घेण्यात येत आहे. त्याशिवाय विशेष गाड्याही चालवण्यात येत आहेत, अशी ही बातमी मिळाली. ब्युरो रिपोर्ट, MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत पाहत राहा MBTV. नमस्कार.